अर्धा किलो मटण घेतलं आहे। हळद, मीठ, हळद आणि मीठ मी मटणाला लावून घेते आहे व्यवस्थित। एक 10 मिनिटं आपण असं हळद आणि मीठ लावून ठेवून देऊया। नंतर मी कुकर घेतला आहे, 1 चम्मच ते मीडियम आकाराचा एक कांदा घेते आहे। कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेते। त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा टोमॅटो। त्यानंतर हळद मीठ लावलेलं आपण मटण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व मटण टाकले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं तेल कांद्यामध्ये ते परतवून घ्यायचं। एक 5 मिनिटं तरी असं सतत म्हणजे आपण परतवून घेऊ त्याला मटणाला। हे बघा अशा प्रकारे मी करत आहे। त्यानंतर मी गरम पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये आता। हे बघा 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी। आपण आता वाटण करून घेऊया। हा हिरवा मसाला, 1 चम्मच तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे। धणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण आणि किसून घेतलेलं खोबरं। कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे तेलावर। मी वाटण करून घेत आहे। हे बघा व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं वाटण। वाटण कसं बारीक झालं ना की छान लागते भाजी पण। ग्रेव्ही तेल टाकत आहे पातेल्यात, 2 तमालपत्र टाकत आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर, घरगुती मसाला, हळद, ते व्यवस्थित परतवून घेते त्याच्यामध्ये तेलामध्ये। आणि त्यात ते कांदा, खोबरं, लसूण केलेलं वाटण आणि कांदा आणि खोबरं, धणे ह्याचं वाटण टाकत आहे। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मंद आचेवर। त्यानंतर हे बघा 3 शिट्ट्या झाल्या, मटण आपलं व्यवस्थित शिजून गेलेलं आहे।